प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो, की पुन्हा एकदा देवबाप्पाने ही सुंदरशी वेळ आपल्या जीवनामध्ये दिलेली आहे, की या वेळेमध्ये आपण प्रभूचं गौरव करावं, प्रभूची स्तुती करावी, प्रभूच्या नावाला आपण हृदयाने आणि आत्म्याने उंच करावं. म्हणून देवबाप्पाने सुंदरशी वेळ दिली, म्हणून आपण प्रार्थनेची सुरुवात प्रार्थनेने करूया. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती तुला देतो माझ्या बापा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord. Glory Jesus, glory Jesus, glory Jesus. Thank you Lord, thank you Master. Hallelujah, 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 hallelujah. Thank you Lord, thank you Lord, thank you Master. Hallelujah, hallelujah, hallelujah. Gracious Father, gracious Father, gracious Father. Hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you Lord, thank you Lord. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. हालेलुया, 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 Hallelujah, hallelujah, hallelujah. सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में टेकू बस तेरे सामने, तू है मेरा पिता, तू मेरा प्रभु. हालेलुया, 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 हालेलुया. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. हालेलुया, 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 हालेलुया. होय माझ्या बापा, तुझ्या महिम्याने, तुझ्या सामर्थ्याने ही जागा तू भरलेली आहे, यासाठी धन्यवाद माझ्या बापा. तुझा आत्मा या ठिकाणी उतरून आलेला आहे माझ्या बापा, आणि तुझ्या आत्म्याला जे योग्य वाटतंय ते तुझा आत्मा या ठिकाणी करत आहे, यासाठी तुला धन्यवाद माझ्या बापा.
स्वर्गीच्या देवा, आजची संपूर्ण भक्ती मी तुझ्या पवित्र हातात देतो माझ्या बापा. आज जे काही होईल माझ्या बापा, त्यातून फक्त तुझं आणि तुझं गौरव होऊ दे. तू उंचावला जा माझ्या बापा. जसं वचनात लिहिलेलं आहे, आमचा रयास हो, तू उंचावला जावा. होय माझ्या बापा, या वचनाप्रमाणे तू उंच हो अशी मी तुला विनंती करतो. आजच्या गीताच्या माध्यमातून, आजच्या संदेशाच्या माध्यमातून, आजच्या प्रार्थनेच्या माध्यमातून तू गौरवीला उंचविला जा माझ्या बापा, अशी मी तुला प्रार्थना करतो. आपल्या दासाला ही सुंदरशी वेळ या समयाला तू पुरवित आहे, यासाठी तुझे मनपूर्वक आभार मानतो. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना निरनिराळ्या प्रसंगातून, मार्गातून, पेचातून, अडचणीतून, समस्येतून जाण्याचं हे ख्रिस्ती जीवन आहे. होय, जसं वचनात सांगितलेलं आहे की जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, तरी तुम्ही धीर धरा, कारण मी जगाला जिंकले आहे. जसं योहान कृष्ण शुभवर्तमान 16वा अध्याय 33व्या वचनामध्ये हे जे अभिवचन आमच्यासाठी प्रभूंनी दिलेलं आहे, त्या अभिवचनाप्रमाणे काही जणांच्या जीवनामध्ये काही ना काही पेच प्रसंग येतील, काही ना काही समस्येतून ते जातीलच. आणि हे फक्त निवडलेल्या प्रियजनांसाठी होणार आहे. कारण आज जो तो स्वतःला जर निवडलेला म्हणवित आहे ना, बोलवलेला कुणीच स्वतःला म्हणायला तयार नाही ना, त्या प्रत्येक निवडलेल्या म्हणणाऱ्या मुखाचं, त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याचं देव बाप्पाने शब्द ऐकलेला आहे. परंतु प्रियांनो, निवडलेले कोण आहे, बोलवलेले कोण आहे, हे प्रभूला सर्वात जास्त माहीत आहे. आम्हाला कदाचित फक्त एवढं माहीत असू शकतं की बोलवलेल्यांना चांगली जागा मिळत नाही, म्हणून आज जो तो प्रत्येक जण स्वतःला मी निवडलेला आहे या शब्दाने तो प्रभू समोर स्वतःला प्रगट करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु देव बाप्पाने जगाच्या स्थापनेपूर्वीच निवडलेले आणि बोलवलेले दोन प्रकारचे विश्वासणारे आपल्या पवित्र शास्त्रामध्ये नमूद करून ठेवलेले आहे. प्रभूने ज्या पण घटना लिहिल्या आहेत, जशा पण लिहिल्या आहेत, त्या घटना तशाच होणार आहेत जशा प्रभूने आपल्या मनात इच्छा धरून ठेवलेल्या आहेत. फक्त आम्ही त्याच्या संकल्पाला जाणण्यासाठी आम्ही वचनाप्रमाणे आचरण करण्याचा जर प्रयत्न केला, तर प्रभूचा आत्मा आम्हाला दाखवून देतो, तुझी जागा कुठं आहे, तू माझ्या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी असशील. प्रियांनो, पवित्र आत्मा जे पण सांगतो, जे पण बोलतो, जे पण विचार देतो, ते 100% खरे होणारे सर्व काही गोष्टी असतात. त्यातली कोणतीही गोष्ट पवित्र आत्म्याने जी भाकीत केली, प्रगट केली, ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संदेश त्यांनी ज्या ज्या भविष्यवाण्या केल्या, त्या भविष्यवाण्या तशाच पूर्ण झाल्या जशा संदेश त्यांनी केल्या. येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुद्धा भविष्यवाणी यशायाला करण्याचं
देव बाप्पांनी प्राधान्य दिलं. आणखी काही कनिष्ठ संदेष्ट्यांनी पण येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी आपल्या पुस्तकांमध्ये भाकीत केलेलं आहे. परंतु ज्या प्रकारे यशया संदेष्ट्यांनी येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयीचं प्रगट केलं, त्या प्रकारे कनिष्ठ संदेष्ट्यांना येशू ख्रिस्ताविषयीचं भाकीत करता आलं नाही. हा पण त्यांनी आशय आणि विषय येशू ख्रिस्त येणार आहे, त्याचा जन्म होणार, हे त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. प्रियांनो, संदेष्ट्यांची वाणी म्हणजे देवाची वाणी होती प्रियांनो त्या समयामध्ये. आणि देवबाप्पाने अभिवचन दिलं होतं की संदेष्ट्यांच्या मुखातून जे काही निघणार आहेत शब्द, ते तसेच पूर्ण मी करणार ज्या प्रकारे ते बोलणार आहेत. म्हणून प्रियांनो, आम्ही या वर्तमान काळामध्ये आज संदेष्टे आणि प्रेषित आमच्यामध्ये नाहीत, परंतु देवबाप्पाने आम्हाला पण 3 प्रकारच्या सेवेमधून देवाच्या राज्यामध्ये वाढण्यासाठी आमच्यासाठी तयारी करून ठेवलेली आहे. त्यामध्ये काही सेवकांना त्याने आपल्या सेवेसाठी बाजूला केलेलं आहे, काही सेविकांना त्याने आपल्या सेवेसाठी बाजूला केलेलं आहे, आणि काही ब्रदरांना सुद्धा देवबाप्पाने सेवेसाठी बाजूला केलेलं आहे. जे ते आपापल्या परीने प्रभूच्या नावाला आत्म्याने आणि खरेपणाने उंच करण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा असतो ते फक्त प्रभूला उंच मला कसं करता येईल, प्रभू माझ्याद्वारे कसा उंचावला जाईल, प्रभूला मी कसं उंच करण्यासाठी स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करू, या विचारामध्ये हे सर्वजण सेवा करणारे असतात. म्हणून प्रियांनो, जे कुणी या सेवेमध्ये देवबाप्पाच्या उतरतात त्यांच्यावर प्रामुख्याने एक प्रकारची गोष्ट येणार असं दानिएलाने आपल्या पुस्तकात सांगून ठेवलेलं आहे. आणि दानिएलाने जे सांगितलं प्रियांनो, ते खरोखर आजच्या या समयामध्ये काही जणांवर तशा प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत, किंवा काही जण त्या गोष्टीचा अनुभव घेऊन प्रभूमध्ये आज चालण्याचा प्रयत्नही करत आहेत. होय, ते काय सांगितलं दानिएलाने ते आपण वचनातून पाहूया. दानिएलाचं पुस्तक 11वा अध्याय 35व्या वचनामध्ये ती गोष्ट दानिएलाने आपल्या पुस्तकामध्ये लिहिली आहे. आपण पाहूया ती. सूज्ञ पुरुषापैकी कोणी संकटात पडतील ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंत समयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे, कारण नेमिलेला अंत समय प्राप्त होण्यास अद्यापी अवधी आहे. बघा प्रियांनो, दानिएलाने कोणत्या प्रकारची भविष्यवाणी आपल्या पुस्तकामध्ये केली. सूज्ञ पुरुषापैकी कोणी संकटात पडतील. प्रियांनो, या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने जे प्रभूची सेवा आत्म्याने आणि खरेपणाने करण्याच्या प्रयत्नात आहे त्यांच्यावर हे लिहिलेलं वाक्य प्रामुख्याने पूर्ण होण्याची तयारी करेल. देवबाप्पाला असं म्हणायचं नाही की विश्वासणारे त्यामधून प्रभूने वगळले आहेत. विश्वासणाऱ्यांना पण काहींना यामध्ये यावं लागणार आहे. परंतु या वचनाप्रमाणे सूज्ञ पुरुषापैकी कोणी संकटात पडतील या गोष्टीला प्रामुख्याने
निवडलेले प्रियजन जास्त करून अनुभव घेण्याच्या प्रक्रियेमध्ये दिसतील. कारण निवडलेल्यांवर कोणत्या प्रकारचे संकट येतील, कोणत्या पेचातून ते जातील, त्यांची कशी त्रेधा ओढण्याचा प्रयत्न होईल, या सर्व गोष्टी निवडलेल्यांसाठी दानिएलने आपल्या या एका वाक्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि प्रियांनो, जे विनाकारण प्रभूमध्ये असताना दुःख सहन करतील, छळ सहन करतील, त्रास सहन करतील, अपमान सहन करतील, निंदा सहन करतील, त्यांच्यासाठी पवित्र आत्म्याने बायबलमध्ये त्यांच्या भावी जीवनाला धीर यावा, त्यांना आनंद व्हावा, ते उत्साही राहावे, ते नेहमी प्रभूच्या मार्गामध्ये चालण्यासाठी अति तत्पर असे व्हावे, यासाठी प्रामुख्याने 2 वचनं मी आपल्याला सांगतो. पहिलं वचन मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 10 व 11 वचन आहे. या ठिकाणी फार सुंदर असे शब्द, जे कोणी प्रभूच्या नावाने संकटात आहेत, छळात आहेत, क्लेशात आहेत, त्यांच्यासाठी त्या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. आणि दुसरं वचन 1 पेत्र 4था अध्याय 14वं वचन. याही ठिकाणी त्यापेक्षाही अतिशय सुंदर अशा प्रकारे देवबाप्पाने त्या ठिकाणी जे कोणी प्रभूसाठी सर्व काही सहन करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत, करत आहेत, त्यांच्यासाठी त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे. प्रियांनो, जे प्रभूसाठी, थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रभूसाठी जे कोणी काही करील, सहन करण्याचा प्रयत्न करील, त्यांच्यासाठी प्रभूने आपल्या पवित्र वचनामध्ये आधारस्तंभ वचनाचे त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत. पण ते त्या प्रक्रियेमध्ये तसेच उतरले पाहिजे जशी उतरण्याची आणि सहन करण्याची प्रभू त्यांच्याकडून अपेक्षा करतो. सहन करणं फार महत्वाचं आहे प्रियांनो. सहन करण्यासाठी सहनशीलता आमच्यामध्ये असली पाहिजे. म्हणून आत्म्याचे जे फळं 9 कृपाचे फळं म्हटलेलं आहे गलती करायचं पत्र 5वा अध्याय 22-23 या 2 वचनामध्ये जे 9 प्रकारचे फळं सांगितलेत, त्या 9 प्रकारच्या फळापैकी काही ना काही फळं आमच्यामध्ये असणं आवश्यकतेचं आहे. जर ते फळातले काही फळं आमच्यामध्ये असतील तरच आम्हाला ख्रिस्तामध्ये सर्व काही सहन करण्याची आम्ही नेहमी तयारी दाखवू प्रभूला. पण जर आत्म्याच्या ते 9 फळापैकी कोणतंही फळ आमच्यामध्ये त्या प्रकारे आम्ही ठेवलं नाही, ज्या प्रकारे प्रभू ठेवण्यासाठी इच्छुक आहे, मग त्याला ते सहन करता येईल किंवा नाही ते सांगता येणार नाही. परंतु ज्यांना कॉन्फिडेंट आहे की माझ्यामध्ये आत्म्याचे काही ना काही फळं देव बाप्पाने ठेवलेत, तो मात्र बोलतो कमी, करण्याच्या प्रक्रियेमध्ये जास्त तो स्वतःला प्रभू समोर आणण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, शून्य जनांना या गोष्टी प्रभूसाठी सहन कराव्या लागतील. त्याचं कारण मग पुढं सांगितलंय, ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंत समयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे, कारण नेमिलेला अंत समय प्राप्त होण्यास अद्यापी अवधी आहे. प्रियांनो, जोपर्यंत आमच्या प्रभूचं दूतासह
आकाशामध्ये येणं होत नाही तोपर्यंत आम्हाला सर्व गोष्टीचा अवधी प्रभूने उपलब्ध करून दिलेला आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगायचं आहे लेखकाला। प्रियांनो, बायबलमध्ये जरी 2 करार आहेत, पण हे दोन्ही करार एकमेकाला संलग्न असे आहेत, एकमेकांमध्ये त्यांची साम्यता आहे। म्हणून येशू ख्रिस्ताने पण आपल्या सेवा कार्यामध्ये मत्तई शुभवर्तमान 5वा अध्याय 17व्या वचनात बोललेला आहे की नियमशास्त्राचा ग्रंथ मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास मी आलो आहे। येशू ख्रिस्ताने पण साक्ष दिलेली आहे की मी नियमशास्त्राचा ग्रंथ रद्द करावयास आलेलो नाही। प्रियांनो, नियमशास्त्राचा ग्रंथ ही देव बाप्पाने रद्द होणार नाही हे शब्द दिलेत, परंतु नवीन करारामध्ये काही ठिकाणी नियमशास्त्राचे काही विषय येशू ख्रिस्ताने आपल्या बोलण्यातून प्रगट केलेले आहेत आणि विशेष करून शब्दावर येशू ख्रिस्ताने जास्त आपल्या सेवा कार्यामध्ये भरणा दिलेला आम्ही 4 शुभवर्तमानामध्ये पाहतो। आणि शास्त्री, सदुकी, परुषी आणि याजक नेहमी येशूच्या विरोधामध्ये ते उभे राहायचे आणि येशूला नेहमी ते शब्दाच्या दिवशी जर येशूने महान चमत्कार केला तर ते त्याचा विरोध करण्यासाठी येशू ख्रिस्ताबरोबर संभाषण करायचे किंवा वादविवाद घालण्याचा प्रयत्न करायचे। परंतु येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र होता। होय, देवाच्या पुत्राला कोणतीही गोष्ट मनुष्यासमोर अवघड अशी नसते आणि येशू ख्रिस्त त्यांना जे काही सांगायचं ते त्यांना कळत नसायचं। त्यांना फक्त एकच भाषा कळायची की मोशेने आम्हाला जे नियमशास्त्र दिलंय ते नियमशास्त्र आम्ही तसंच पाळणार जसं मोशेने आम्हाला दिलंय। पण येशू ख्रिस्त पण त्या नियमशास्त्राला विरोधाच्या अर्थाने बोलत नव्हता। तो पण त्या नियमशास्त्राला धरूनच बोलायचा, परंतु यांच्याजवळ तो आत्मा नसायचा जो आत्मा येशू जवळ होता। कारण त्यांच्याजवळ जर येशू ख्रिस्ताचा आत्मा असता तर येशू ख्रिस्त काय बोलत आहे ते त्यांना समजलं असतं। प्रियांनो, ज्यांना देवाचा आत्मा नसतो ना, त्यांना बघा तुम्ही किती काही सांगा, कशाही प्रकारे सांगा, किती तळमळतीने सांगा, किती कळवळ्याच्या वाणीने प्रगट करण्याचा प्रयत्न करा, पण त्यांना ते समजतच नाही। कारण त्यांच्या मनावर जे ठसलेलं असतं ना ते काढण्यासाठी तयारच होत नाही। आणि जे तयार होत नाहीत ना त्यांना देवबाप जबरदस्ती करत नाही। आमचा देवबाप जबरदस्तीचा देवबाप नाही। जे नम्रतेने स्वइच्छेने प्रभूला जाणून घेण्याची इच्छा करतील त्यांच्याकडेच प्रभू जाण्याची अपेक्षा नेहमी करतो। पण जो आपल्या स्वतःच्या इच्छा प्रभूच्या वचनाला धरून पूर्ण करण्याचा प्रयत्न सेवकासमोर प्रगट करण्याचा प्रयत्न करतात ना प्रियांनो, त्यांच्यापासून देवाचा आत्मा सेवकाला काढून घेतो। आणि प्रियांनो, सेवक नेहमी जे आत्म्याने सेवा करणारे आहेत, ज्यांना आत्मा चालवितो, ते सेवक देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेशिवाय सेवेला कधीच बाहेर निघत नाही। आणि जर कुठं त्या सेवकांना छळाचा त्रास, छळ सहन करावा लागला तर ते छळही सहन करण्याची तयारी ठेवतात। पण जेव्हा प्रभूच्या विरोधामध्ये विश्वासणारा जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र प्रभू आपली प्रक्रिया
सेवकाला सांगायला सुरुवात करतो. प्रियांनो, प्रभूच्या आत्म्याने जर सांगितलं ना एखाद्या ठिकाणी तू जाऊ नको, जो आत्म्याने सेवा करणारा सेवक आहे ना, तो कदापि त्या ठिकाणी पाऊल ठेवणार नाही. कारण त्याला आत्मा सुचवित नाही, त्यामुळं तो जाणार नाही. आणि यदा कदाचित भविष्यामध्ये ज्या विश्वासणाऱ्याकडे सेवकाचं जाणं बंद झालंय, ते जर विश्वासणारे फोन करून त्या दासाला म्हणाले की तुम्ही आमच्याकडे प्रार्थनेला या, तुम्ही बंद का झाले, त्यावेळेस प्रभूचा आत्मा त्या सेवकाला बोलण्यासाठी एक शब्द देऊन चुकलेला असतो. आणि तो सेवक तोच शब्द बोलतो जो शब्द त्याला देवाच्या आत्म्याने पुरवलेला आहे. जर कोणत्या विश्वासणाऱ्याचा फोन अशा प्रकारे सेवा करणाऱ्या सेवकाला जर आला फोन, तर सेवक फक्त एक वाक्य बोलतो, जशी तुम्हाला मला फोन करण्याची प्रेरणा झाली, तशीच देव बाप्पाच्या आत्म्याने मला तुमच्याकडे प्रार्थनेला जाण्याची प्रेरणा दिली पाहिजे. तुम्ही फोन केला आणि लगेच मी फोन ऐकून तुमच्याकडे प्रार्थनेला निघणार, तो सेवक मी नाही. माझ्या देवाची आज्ञा, माझ्या देवाची मान्यता, माझ्या देवाची इच्छा असेल तर मी जरूर आपल्यापर्यंत येईल. पण जर माझा देव त्या ठिकाणी यायला तयार नसला तर माझा येऊन त्या ठिकाणी काय फायदा आहे, काय उपयोग आहे. प्रियांनो, सर्वस्वी देवाच्या आत्म्याला सर्व काही करण्याचा अधिकार आहे. आणि एखादा सेवक जर आत्म्याचं न ऐकता स्वतःच्या बुद्धीने जर काय करण्याचा प्रयत्न करेल ना, त्याला सुरुवातीला तर फार चांगलं वाटतं ते करण्यासाठी, पण नंतर देवबाप त्याला दाखवून देतो की तू जे काय केलं त्याचं प्रतिफळ काय आहे, त्याचा शेवट काय आहे, आणि तो त्याला दिसल्याशिवाय राहत पण नाही. प्रियांनो, कधी बुद्धीने कोणतंच देवाचं कार्य करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये ठेवू नका. देवाचा आत्मा जर दाखवील तर निश्चित करण्याचा प्रयत्न करा. कारण देवाच्या आत्म्याने जर असलं तर देवाचा आत्मा सर्व काही करायला समर्थ आहे. म्हणून जे वचन आज दानिएलच्या पुस्तकातून देव बाप्पाने आपल्याला दिलं, त्याचा आशय आणि उद्देश एकच आहे. एकच त्या वचनातून देवाला आम्हाला सांगायचं आहे, शिकवायचं आहे की प्रभूमध्ये तुम्ही धीराने, नेटाने, विश्वासाने चालण्याचा प्रयत्न करा. जर या प्रक्रिया तुम्ही केल्या तर बाकीच्या सर्व काही गोष्टी तुम्हाला प्रभू आपोआप देईल, ज्या प्रभूला देण्याची इच्छा आहे. म्हणून प्रियांनो, शून्य पुरुषापैकी कोणी संकटात पडतील अशांसाठी काही गोष्टी प्रभूमध्ये असताना करणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट आपण पाहूया. त्यासाठी काढूया स्तोत्रसंहिता याचा 27वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन. पहा, त्या ठिकाणी एक सुंदरसा शब्द देव बाप्पाच्या आत्म्याने आमच्या भावी उन्नतीसाठी दिलेला आहे. स्तोत्रसंहिता 27 आणि त्याचं 9वं वचन आपण पाहूया की त्या ठिकाणी प्रभू काय बोलत आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टी आड करू नको, आपल्या सेवकाला रागाने दूर घालू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. प्रियांनो, बघा किती मोठी विनंती या वचनामध्ये करण्यात आलेली आहे. सर्वात पहिला शब्द या वचनामध्ये सांगण्यात आलाय, तू आपले मुख माझ्या दृष्टी आड करू नको. प्रियांनो, ज्यांच्या जीवनातून
येशू ख्रिस्ताचं कार्य बंद होतं ना, येशू ख्रिस्ताची मदत बंद होते ना प्रियांनो, त्याच्या जीवनामध्ये काहीच अर्थ राहत नाही, त्याच्या जीवनाला कोणतीच दिशा राहत नाही. आणि हे प्रामुख्याने सेवकाविषयी या वचनामध्ये जास्त भरणा देव बाप्पाने प्रगट केलेला आहे. सेवकाने नेहमी आपल्या सेवा कार्यामध्ये प्रभूच्या, मी पवित्र आत्म्याने प्रभूची सेवा करत आहे का, प्रभू माझ्यामध्ये आहे का, प्रभूचा आत्मा माझ्यातून बोलतो का, प्रभूचा आत्मा मला चालवितो का, याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. प्रियांनो, जेव्हा आत्म्याच्या प्रेरणेने सेवा केली जाते ना, तेव्हा फक्त प्रभू उंच होण्याचा टार्गेट असतो. आत्म्याच्या सेवेविषयी फक्त उंच होण्याचा टार्गेट प्रभू असतो. पण जेव्हा आत्म्याच्या प्रेरणेने सेवा होत नाही ना प्रियांनो, आत्म्याच्या प्रेरणेने सेवा कोणी करत नाही ना, त्यांचे उद्देश मात्र मग वेगवेगळे असतात. त्या उद्देशापैकी काही उद्देश असे असतात की मला मनुष्यामध्ये उंच व्हायचं आहे, मला सर्वांकडून वाहवा प्राप्त करून घ्यायची आहे, मी सर्वांच्या नजरेमध्ये चमकलेला दिसलो पाहिजे, मी सर्वांच्या नजरेमध्ये खरोखर हे अतिशय चांगले सेवक आहेत हे नाव प्राप्त करण्याची त्यांच्या मनामध्ये इच्छा ते नेहमी ठेवतात. परंतु आत्म्याने सेवा करणाऱ्या सेवकामध्ये फक्त एक गोष्ट असते आणि त्याच गोष्टीवर तो आत्म्याच्या प्रेरणेने सेवा करण्याची तयारी आत्म्याला दाखवितो. आणि ती काय तयारी असते त्याच्यामध्ये, माझा प्रभू कशा प्रकारे मला उंच करता येईल, माझ्या प्रभूला मी ताऱ्यासारखं कसं चमकवील, माझा प्रभू खरोखर ताऱ्यासारखा विश्वासणाऱ्यांच्या हृदयात चमकला आहे, या गोष्टीकडे त्याचं लक्ष असतं. तो जरी धुळीस मिळालेला असला ना, तरी देवाचा आत्मा त्याला दाखवित नाही की तू धुळीस मिळालेला आहे. कारण ज्याचा आशय आणि उद्देश देवाला उंच करण्याचा असतो ना प्रियांनो, तो कधी स्वतःच्या हिताची अपेक्षा करत नाही. तो ज्या पण स्थितीमध्ये असतो त्या स्थितीमध्ये तो आनंदी आणि खुश राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पहिले करंथीकराच्या पत्रामध्ये 7वा अध्याय 20 आणि 24 वचनामध्ये 2 ठिकाणी देवाच्या आत्म्याने सांगितलेलं आहे की ज्याला ज्या स्थितीमध्ये पाचारण झालेलं आहे त्याने त्या स्थितीमध्ये राहावे. होय, देवबाप जर पाचारण करतो ना आम्हाला सेवेसाठी, तर पूर्ण निर्धाराने पाचारण करतो. पण आम्ही देवाचा निर्धार ओळखणं गरजेचं आहे की देवाचा निर्धार आम्हाला पाचारण करण्यामागं काय आहे. आम्ही जर देवाचा निर्धार पाचारण करण्यामध्ये विसरलो ना प्रियांनो, तर मग प्रभू आम्हाला म्हणतो तुझ्या इच्छेने तुला काय करायचं ते कर. आणि प्रियांनो, मनुष्याच्या इच्छेने कोणतंही प्रभूचं कार्य कधीही सिद्धीत जाणार नाही. आत्म्याच्या प्रेरणेने जे होऊ शकतं ना प्रियांनो, ते बुद्धीच्या सामर्थ्याने कदापि काही होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने मी सेवा करत आहे का, प्रभू माझ्यासोबत राहतो का, याची सर्वप्रथम जे सेवा करण्याला इच्छुक आहेत त्यांनी तपासणी करणं गरजेचं आहे. नाही तर कधी कधी काय होतं, अरे हे फार सुंदर सेवक आहेत, हे फार टॅलेंटेड आहेत, चला मी पण त्यांच्यासारखा
प्रसिद्ध होईन, टॅलेंटेड बनन. कधी कोणाच्या सेवेकडे पाहून स्वतःला तसं बनवण्याचा प्रयत्न करू नका प्रियांनो. देवाने जर तुम्हाला बनवण्याचं ठरवलं ना, तर त्याच्यामध्ये अडवणारा कुणी येऊ शकत नाही. पण देव बाप्पाने जर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये तुमची निवडच केली नाही आणि तुम्ही जबरदस्तीने जर काय करण्याचा प्रयत्न करताल ना, तर त्याच्यामध्ये यश येईलच याची कधी खात्री बाळगू नका. कारण देवाला सर्व काही करणं शक्य आहे, मनुष्याला काहीही करणं शक्य नाही. म्हणून देव बाप्पाने मत्तयाच्या 5व्या अध्यायामध्ये मनुष्याची जागा एका वचनातून दाखवलेली आहे. देव बाप्पाचा आत्मा बोललेला आहे त्या अध्यायामध्ये की तुला तुझ्या डोक्याचा एकही केस पांढरा अथवा काळा करता येत नाही. मनुष्याला काहीही करणं संभव नाही, हे एका शब्दात देव बाप्पाने त्या वचनामध्ये प्रगट केलेलं आहे. प्रियांनो, मनुष्याने नेहमी देवाच्या भयामध्ये, देवाच्या इच्छेप्रमाणे देवाला उंच करण्यासाठी तयार राहावं. म्हणून 2 तिमोथेय 4 अध्याय 2 वचनात सांगितलंय, सुवेळी यावेळी तू तयार राहीस. हे वाक्य, हे वचन कोणासाठी आहे? जे आत्म्याने सेवा करण्याची देव बाप्पाकडे इच्छा प्रगट करतात ना, त्यांच्यासाठी प्रभूने ते वचन ठेवलेलं आहे. सुवेळी यावेळी तयार राहीस. कारण आत्मा ज्या पण वेळेला तुझा उपयोग करण्याची इच्छा ठेवेल, त्या वेळेला तू तयार राहा. तू म्हणू नको ही कुठली वेळ आहे मला प्रभू सेवेला पाठवण्याची किंवा सेवा करून घेण्याची. प्रभू कोणत्याही समयाला कशाही प्रकारे आपल्या सेवकाचा उपयोग करण्यास समर्थ आहे. तो काहीही करू शकतो. म्हणून त्याला असंभवला संभव आणि संभवला असंभव करता येतं. सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणात आहे. सर्व काही तो करायला समर्थ आहे. म्हणून त्याला सार्वभौम हे नाव आहे. सर्व शक्तिमान ही त्याची ओळख आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तो आपल्या सेवकाला सहाय्य करण्यास नेहमी उदारतेने तयार राहतो. ही त्याची प्रामुख्याने कृती आहे. प्रियांनो, जो सर्व समर्थ देव तुम्हाला सेवा करून घेण्यासाठी जर तुमचा उपयोग करण्याची तो इच्छा धरतो ना, त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला कधी नाही म्हणण्याच्या प्रक्रियेमध्ये ठेवू नका. त्या ठिकाणी होय म्हणण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही स्वतःला नेहमी तयार ठेवा. प्रियांनो, प्रभू ज्याला सेवेसाठी बोलवतो ना, त्याला पूर्ण निर्धाराने बोलवतो. तो अपुऱ्या निर्धाराने बोलवित नाही. सिनाई पर्वतावर जेव्हा मोशेला देव बाप्पाने झुडपाच्या दाखल्यातून दर्शन दिलं ना, झुडूप जळत आहे पण ते भस्म होत नाही, हे जेव्हा मोशेने पाहिलं ना, दुरून पाहिलं, मग आणखी जवळ गेला आणि त्याने जेव्हा जवळ गेला तेव्हा पाहिलं की झुडूप ढाणाढाणा जळत आहे पण ते भस्म होत नाही. तेव्हा मोशेला वाटलं, अरे इथं काहीतरी प्रभूचं अस्तित्व किंवा प्रभूचं सामर्थ्य आहे. आणि मग त्याच ठिकाणी प्रभूने मोशेशी बोलण्याच्या द्वारे वार्तालाप केला. पण मोशे सुरुवातीला प्रभूच्या कार्यासाठी तयार होत नसलेला दिसला आणि त्याने तशा प्रकारचे शब्दही प्रभूला बोलला. पण प्रियांनो, प्रभू ज्यांना निवडतो ना, ज्या कार्यासाठी, त्यांना तो तयार पण करतो.
मनुष्याची हद्द नाही म्हणण्याची कोणत्या ठिकाणापर्यंत आहे ना ते देवबाप्पाला कळतं. आणि देवबाप्पाला माहीत पडतं की याची नाही म्हणण्याची हद्द कुठपर्यंत आहे. देवबाप त्या नाही हद्दीच्या पुढचं जेव्हा बोलायला लागतो ना, तेव्हा ऐकणाऱ्याला त्या प्रकारे स्वतःला तयारच करावं लागतं. तिथं मात्र त्याला बोलायला जागच राहत नाही. म्हणून प्रियांनो, मोशे जरी म्हणला होता सिनाई पर्वतावर प्रभूला, मी जड ओठाचा आणि जड जिभेचा आहे, मी फारो समोर जाऊन काय बोलू, काय त्याच्याशी वार्तालाप करू, इतका मोठा तो राजा आहे, सामर्थ्यशाली राजा आहे, त्याच्यासमोर मी काय स्वतःला प्रगट करण्याची इच्छा करू. देवबाप म्हणला, तू नको प्रगट होण्याची इच्छा करू, माझ्याद्वारे तू प्रगट होशील त्या ठिकाणी. प्रियांनो, सामर्थ्य प्रभूचं जर असलं ना तर प्रभू सर्व काही करू शकतो. म्हणून दाविदाने पण जेव्हा शाऊल हा राजा होता आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये गल्ल्यात नावाचा एक शूरवीर, स्वतःला म्हणविणारा आणि सगळ्या इस्रायली लोकांना आव्हान करणारा की माझ्याबरोबर कोण लढायला तयार आहे या, त्यावेळेस शाऊल देखील गल्ल्याथाबरोबर युद्ध करायला तयार नव्हता असं त्या ठिकाणी दिसतं. परंतु एक सुकुमार, अतिशय वयाने लहान, तो येतो आणि शाऊलाला म्हणतो, गल्ल्याथाचा मी सामना करेल, गल्ल्याथाबरोबर मी युद्ध करेल. तेव्हा जेव्हा शाऊल दाविदाला पाहतो तेव्हा शाऊलाला वाटतं, एवढासा सुकुमार छोटासा मुलगा एवढ्या मोठ्या बलाढ्य गल्ल्याथाबरोबर कस काय युद्ध करील, त्याला कस काय युद्ध करता येईल. इस्रायलामध्ये इतके ताकदवर आहेत, ते कुणी गल्ल्याथाबरोबर युद्ध करण्याची तयारी ठेवत नाही. आणि एवढा सुकुमार कोवळा मुलगा गल्ल्याथासारख्या बलाढ्य व्यक्तीबरोबर युद्ध करण्याची तयारी करतोय. तेव्हा जेव्हा दाविदाने खात्रीपूर्वक शाऊलाला सांगितलं, तेव्हा शाऊल म्हणाला, जा, तुला जे काही शस्त्र सामुग्री घ्यायची ती घेण्याची मी तुला परवानगी देतो. तेव्हा दावीद म्हणला, मला कुठली शस्त्र सामुग्री नको आहे, मला काहीच नकोय, माझ्या शरीराची सुरक्षा मला नकोय आणि या हत्यारांची पण मला गरज नाही. त्याने आपल्या बाटव्यामध्ये 5 गारगुटीचे दगड आणलेले होते. फक्त ते 5 गारगुटीचे दगड त्या बाटव्यामध्ये होते. आणि दाविदाला पूर्ण खात्री आणि विश्वास होता की देव माझ्या बरोबर आहे. ज्याच्याबरोबर देव असतो ना प्रियांनो, त्याचं शरीर बांधा कसा असला ना त्याला काही भीती नसती, कारण त्याला माहीत असतं मला सहाय्यता करणारा देवबाप आहे. म्हणून यहोशुआने पण सूर्याला थांबवलं होतं पलिष्ठ्यांच्या युद्धाच्या काळामध्ये. प्रियांनो, ज्यांना कॉन्फिडेंट आहे ना, निरनिराळे अनुभव सेवकांच्या द्वारे जुन्या करारात दिले. गिदोनाने पण देवबाप्पाकडून सामर्थ्य मिळवलं होतं असं तो पण आपल्या सेवा कार्यामध्ये बोलतो. हर एकांजवळ देव आहे याचं प्रमाण त्यांनी लोकांना प्रगट करण्याचा प्रयत्न केला. आणि गल्ल्याथाला दाविदाने केवळ एका दगडाने ठार मारलं. एका दगडाने गोफणीत दगड घालून असा फिरवला त्यांनी जेव्हा ते फिरवायला स्टार्ट केलं प्रियांनो, तेव्हा स्वर्गदूत आले असतील आणि स्वर्गदूतांनी ते गोफण फिरवायला सुरुवात केली असेल. आणि जेव्हा स्वर्गदूताने ते गोफण फिरवून दगड सोडला, तो जेव्हा दगड निघाला त्या गोफणीमधून सरळ गल्ल्याथाच्या कपाळामध्ये जाऊन तो थांबला. किती रशनी तो दगड गल्ल्याथाच्या कपाळामध्ये गेला असेल प्रियांनो, याचा विचार करा.
कारण देवाचं सामर्थ्य त्या दगडामध्ये देव बाप्पाने पाठवलेलं होतं. म्हणून देवाच्या सामर्थ्याने जे होऊ शकतं ते मनुष्याच्या सामर्थ्याने होऊ शकत नाही. म्हणून सेवेमध्ये माझ्याबरोबर प्रभूचा आत्मा आहे का? देवाचा आत्मा मला चालवितो का? देवाचा आत्मा माझ्याशी बोलतो का? याचं प्रामुख्याने परीक्षण करणं गरजेचं आहे. जर यामध्ये तुम्हाला खात्री असेल की देवाचा आत्मा माझ्याबरोबर आहे, निश्चित तुम्ही सेवा करणार. पण जर तुम्हाला खात्री नसेल ना, तर जबरदस्तीची सेवा काही कामाची नाही. त्या सेवेने काही होणं संभव होणार नाही. जे देवाचा आत्मा करू शकतो ना, ते मनुष्याची बुद्धी करू शकत नाही. आणि इथं हेच हे वचन सांगत आहे, तू आपले मुख माझ्या दृष्टी आड करू नको. प्रियांनो, देवाने आमच्यापासून मुख कधीही लपवू नये. कधीही देव आमच्यावर नाराज होऊ नये. प्रियांनो, देव जर आमच्यापासून लपला किंवा त्याने आमच्यापासून दृष्टी आड होण्याचा प्रयत्न केला, समजून घ्यायचा आम्ही सेवा करू शकत नाही. आम्हाला सेवा करता येऊ शकणार नाही. हे त्याचं प्रमाण आहे. म्हणून खालच्या भागामध्ये सेवकांविषयी जास्त त्या ठिकाणी वचनात सांगण्यात आलेलं आहे. आणि त्या वचनात काय खालच्या भागात म्हटलेलं आहे, आपल्या सेवकाला रागाने दूर घालू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. पाहिलं किती मध्यस्थी करत आहे सेवक प्रभू परमेश्वराला. प्रियांनो, हे शब्द जर प्रभूला मान्य करून घ्यावायची तुमची जर इच्छा असेल, तर आम्हाला आमच्या प्रभूच्या सेवा कार्यामध्ये नम्रतेने चालणं, लीनतेने राहणं आणि कृपेमध्ये आम्ही प्रभूची सेवा करणं, याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने आम्ही प्रभूला संतोषवी शकत नाही. प्रियांनो, पवित्र आत्मा असा आत्मा आहे, जेव्हा तो येतो ना प्रियांनो, तर बोलणाऱ्याचे मुख त्याच्या नियंत्रणामध्ये राहत नाही. हे असतं पवित्र आत्मेच्या सामर्थ्याचं प्रमाण. प्रियांनो, नेहमी देवाच्या इच्छेमध्ये, देवाच्या मान्यतेने देवाची सेवा करण्याची तयारी प्रभूला दाखवा. आणि या तयारीसाठी प्रभूने तुम्हाला सेवेसाठी बोलवलेलं असलं पाहिजे. देवाने मान्यता दिलेली असली पाहिजे, तर तुम्ही सेवा करू शकाल. जर देवाने मान्यता दिलेली नसेल आणि तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न कराल, ती सेवा कदापिही तुमच्या बळाने यशस्वी होणार नाही. कारण ज्याच्यामध्ये प्रभूची मान्यता नाही ना, तिथं काहीच होऊ शकणार नाही. जिथं देवाची मान्यता आहे ना, तिथं सर्व काही होऊ शकतं. म्हणून आत्मेची सेवा आणि बुद्धीची सेवा याच्यामध्ये देव बाप्पाने अंतर ठेवलेलं आहे. आणि सेवेमध्ये आम्ही नेहमी प्रभूशी प्रामाणिक राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. जो प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो ना, नम्रतेने चालण्याची इच्छा ठेवतो, तो कधीच कोणतीच अशी गोष्ट आपल्या जीवनामध्ये अशी करत नाही जी प्रभूला मान्य होत नाही. तो नेहमी चांगल्या आणि चांगल्याच गोष्टी प्रभूच्या नावाने करणारा प्रभूला नेहमी दिसत असतो. म्हणून आपल्या सेवा कार्यामध्ये
आपण प्रभूमध्ये कसे चाललोत, काय करत आहोत, त्या करण्याचा शेवट काय आहे हे प्रभू दाखवून देतो बरं का. प्रभू दाखवून देतो. जर चुकीचा रस्ता धरला ना, चुकीच्या रस्त्यामध्ये कधी आशीर्वाद येऊ शकत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो ना तुम्हाला माझ्या संदेशामध्ये अधूनमधून, जीवनामध्ये सगळ्यांनी जरी तुम्हाला सोडलं ना चालेल, फक्त प्रभूंनी तुम्हाला सोडलं नाही पाहिजे. प्रभूंनी जर तुम्हाला सोडलं नाही ना, समजून घ्यायचं सर्वात मोठं सामर्थ्य तुमच्या बरोबर आहे. पण जर प्रभूंनी तुम्हाला सोडलं ना प्रियांनो, तर तुमच्याजवळ काहीच नाही, मग काहीच नाही तुमच्याजवळ, आणि तुम्ही काही करू पण शकणार नाही प्रभूसाठी. म्हणून आम्ही नेहमी आत्म्याच्या प्रेरणेने प्रभूची सेवा करण्याची प्रभूकडे इच्छा ठेवली पाहिजे. म्हणून दानिएलाने अतिशय सुंदर असं वचन आपल्या पत्रामध्ये आमच्यासाठी ठेवलेलं आहे. आम्ही त्याप्रमाणे स्वतःला नेहमी तयार ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणखी एका वचनाकडे आपण जाऊया. त्यासाठी आपण काढूया नीतिसूत्रे याचा 22वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. त्याही ठिकाणी अतिशय सुंदर असा शब्द देव बाप्पाच्या आत्म्याने ठेवलेला आहे. नीतिसूत्रे 22वा अध्याय पहिलं वचन. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय, प्रेमयुक्त कृपा सोन्या रुपयापेक्षा उत्तम आहे. प्रियांनो, आज ज्याला त्याला आपलं नाव चांगलं ठेवण्याची इच्छा आहे, त्या नावाला चांगलं ठेवण्यासाठी ते धनापेक्षाही चांगल्या नावाला जास्त महत्त्व देतात. प्रियांनो, चांगलं नाव प्राप्त करून घेण्यासाठी फक्त प्रभूच्या नियंत्रणामध्ये राहणं एवढाच एक साधा आणि सोपा उपाय आहे. प्रभूच्या नियंत्रणामध्ये जर आम्ही राहिलो ना, तर आम्ही धनापेक्षा इष्ट असे झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याजवळ धन जरी नसलं ना, पण प्रभूचं नियंत्रण तुमच्या बरोबर असलं ना, धनापेक्षा तुम्ही धनवान असे आहात. म्हणून प्रभू आपल्या वचनामध्ये बोललेलं आहे की पृथ्वीवर तुम्ही धनसंपत्ती साठवू नका, स्वर्गात धनसंपत्ती साठवा. प्रियांनो, जो प्रभूच्या नियंत्रणामध्ये राहतो ना, प्रभूच्या नियंत्रणाने चालतो, तो स्वर्गामध्ये आपली धनसंपत्ती साठवणारा आहे. पण जो प्रभूच्या नियंत्रणाने चालण्यासाठी तयार राहत नाही ना, मग तो जगिक धनसंपत्तीमध्ये स्वतःला जास्त घडवून घेण्याचा नेहमी प्रयत्न करतो. आणि मला माझ्या सेवा क्षेत्रामध्ये प्रियांनो असं दिसलेलं आहे, बहुसंख्य ठिकाणी दिसलंय मला. काही जण मला म्हणाले, ब्रदर, आम्ही इतके बिझी आहोत, इतके व्यस्त आहोत, आम्हाला प्रभूला वेळ देण्यासाठी वेळच नाही. प्रियांनो, ज्यांना प्रभूला वेळ देण्यासाठी वेळच नाही प्रियांनो, त्या प्रियजनांचं भविष्य काय असू शकतं? काय भविष्य असेल त्यांचं, ज्यांना प्रभूसाठी वेळ देण्यासाठी वेळच नाही? होईल का यांचं जाणं स्वर्गात प्रियांनो? म्हणता येईल यांना की मी स्वर्गात जाणार आहे, मी स्वर्गाच्या वाटेवर चाललेलो आहे? प्रियांनो, ज्यांच्याजवळ प्रभूसाठी वेळ नाही. म्हणून प्रभूने बायबल लिहित असताना देव बाप्पाने 2 दशमांशाची विशेष करून मनुष्याकडे मागणी केली. पहिला दशमांश वेळेचा मागितलाय, दुसरा दशमांश कमाईचा मागितलाय. पण प्रियांनो, काही जण कमाईचा दशमांश देतात प्रभूला,
काही जण देतात, काही जण आजही देत नाहीत कमाईचा दशमांश प्रभूला. आणि काही जणांना तर माहीत पण नाही की वेळेचा दशमांश द्यावा लागतो म्हणून. ज्यांना माहीत आहे त्याच्यातले काही जण देत नाहीत. थोडे प्रियजन असतील प्रियांनो की ते वेळेचा दशमांश प्रभूला देतात. पण काही जणांना तर हे माहीत नाही आजच्या घडीला की वेळेचा दशमांश द्यावा लागतो म्हणून. प्रियांनो, आम्हाला ज्या माहीत गोष्टी होतात ना त्या आम्ही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवबाप आम्हाला त्या गोष्टी माहीत का होऊ देतो माहिती का? कारण आम्ही त्या कराव्या म्हणून त्या आम्हाला माहीत होऊ देतो. पण काही जण त्याला गंभीरतेने घेत नाही. पण काही जण गंभीरतेने घेतात ना ते केल्याशिवाय राहत नाही. आणि जे प्रभूसाठी स्वतःला झिगजवण्याचा नेहमी प्रयत्न करतात ना प्रियांनो, देवबाप त्यांना चमकवण्याचा प्रयत्न करतो नेहमी. जो प्रभूसाठी झिजण्याची तयारी ठेवतो ना त्याला देवबाप चमकवण्याची इच्छा ठेवतो. जो प्रभूसाठी झिजण्याची तयारी करत नाही ना देवबाप त्याला चमकवीत पण नाही. मग तो किती चमकण्याचा प्रयत्न त्याने केला ना देवबाप्पाला माहिती याला चमकण्याची हद्द याच्या कुठपर्यंत आहे. त्या हद्दीपर्यंत त्याला जाऊ देतो. त्याच्या पुढे देवबाप त्याला जाऊ देत नाही. कारण देवबाप ज्या पण हद्दीपर्यंत आपल्या विश्वासणाऱ्याला सेवकाला घेऊन जायला समर्थ आहे ना त्या हद्दीपर्यंत मनुष्य जायला असमर्थ आहे. म्हणून आम्ही देवाच्या इच्छेने सर्व काही करणारे असलं पाहिजे. जो पण आमच्या जीवनामध्ये निर्णय घ्यायचा आहे ना मग तो प्रभूमधला निर्णय असो किंवा शारीरिक जीवनामधला निर्णय असो तो प्रभूला भिवून आम्ही निर्णय घेतला पाहिजे. आणि सेवेमध्ये तर अतिशय काळजीपूर्वक प्रत्येक निर्णय आम्ही घेणारे असलं पाहिजे. आमच्याकडून कोणताही असा चुकीचा निर्णय आम्ही सेवा कार्यामध्ये घेऊ नये जो देवाला मान्य नाही. प्रियांनो, सेवा देवाची आहे, विश्वासणारे देवाचे आहेत, सेवकही देवाचे आहे, सर्व देवाचं आहे. जर सर्व देवाचा आहे तर सर्व न्याय करण्याचा किंवा सर्व निर्णय घेण्याचा अधिकार किंवा सर्व निर्णय सांगण्याचा अधिकार प्रभूलाच आहे आमच्याविषयी. आम्ही कुठले निर्णय घेऊ नये आणि आमच्या निर्णयाप्रमाणे करण्याचा आम्ही कदापिही प्रयत्न करू नये. ज्या गोष्टीला देवबाप मान्यता देत नाही ना प्रियांनो ती गोष्ट जर आम्ही प्रभूच्या नावाने करू ना त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळेलच याची कधी खात्री बाळगू नका. पण देवाने जर मान्यता दिलेली असली ना की हे कर तर ते झाल्याशिवाय पण राहणार नाही. म्हणून सर्वस्वी प्रभूच्या इच्छेप्रमाणे आम्ही प्रभूची सेवा करणारे असावे ही देवबाप आमच्याकडून अपेक्षा करतो. आणि जो अशा अपेक्षेने देवामध्ये चालण्याची इच्छा ठेवतो मग त्याच्यासाठी देवाचं जे वचन आलं आज, चांगले नाव विपुल धनावून इष्ट होय, हे शब्द त्याच्यासाठी पूर्ण झाल्याशिवाय राहू शकत नाही. ते शब्द त्याच्यासाठी पूर्ण होणारच. हर हालमध्ये ते शब्द पूर्ण होणार. फक्त त्याने प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्यामध्ये स्वतःला नेहमी तयार ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रियांनो, सेवा कार्यामध्ये फार चढ आणि उतारांचा सेवकाला सामना करावा लागतो. विशेष करून जेव्हा चढ येतात ना त्याच्या जीवनामध्ये, बघा एखादी जर ट्रक भरलेली असली सामानाने आणि अतिशय लांबचा घाट आहे आणि उंचावरचा जर घाट आहे तर ट्रक बघा कसा चालतो. सायकल तरी जराशी
जोरात चलती किंवा मनुष्य जोरात चालतो अशी ट्रक घाटामध्ये कधी कधी चालताना आपल्याला दिसती. कारण घाटामध्ये चांगली चांगली वाहनं धावायला तितके सक्षम राहत नाही जितके सक्षम असायला पाहिजे. प्रियांनो, सेवकाच्या जीवनामध्ये पण असे चढ येतात कधी कधी की त्याला ते चढ सहन करता येत नाही. कधी कधी त्याला वाटतं हे चढ माझ्या जीवनातून लवकर निघून जावे. पण प्रियांनो, हे चढ त्याच्या आत्मिक जीवनाला जास्तीत जास्त आशीर्वाद देण्यासाठी कधी कधी येतात. देवबाप सेवकाची सगळी काळजी घेणारा देव आहे. चढ जर आला ना कोणाच्या सेवकाच्या जीवनामध्ये तर त्याने नेहमी समजून घ्यायचं की मोठे आशीर्वाद माझ्यासाठी प्रभूने ठेवलेले आहेत. फक्त मला या चढामध्ये व्यवस्थितरित्या प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालायचं आहे. आणि जो कोणी या चढामध्ये व्यवस्थितरित्या चालून पुढं जाईल ना त्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही. बघा, घाट ओलांडल्यावर कोणती गाडी बघा तुम्ही किती वेगाने खाली उतरती, किती जोराने जाते खाली. बघा, कोणती गाडी बघा. अहो, सायकलचं उदाहरण घ्या. चढानंतर उताराला जर सायकल आली ना, सायकल बघा किती जोरात पळती. प्रियांनो, आत्मिक जीवनाचं पण असंच आहे. जो प्रभूसाठी सहन करतो ना त्याला आत्मिक आशीर्वाद तर प्रभू देतोच देतो, पण शारीरिक आशीर्वादाने पण तो त्याला तृप्त करतो. म्हणून प्रभूची इच्छा जाणणं आणि प्रभूच्या इच्छेने चालणं यामध्ये सेवकाने स्वतःला नेहमी तत्पर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रियांनो, वचनामध्ये आणखी सांगितलेलं आहे. स्तोत्रसंहिता 85 त्याच्या 12व्या वचनात सांगितलंय, जे उत्तम ते परमेश्वर देईल. प्रियांनो, परमेश्वराला कळतं सेवकाला उत्तमातलं उत्तम कसं द्यायचं. सेवक जो प्रभूच्या आत्म्याने सेवा करतो ना प्रियांनो, त्याला प्रभू हर हालमध्ये उत्तमातलं उत्तम दिल्याशिवाय राहणार नाही. हे अभिवचन त्याने पवित्र शास्त्रात सेवकासाठी ठेवलंय. आणि जे विश्वासणारे प्रभूच्या इच्छेप्रमाणे करतात त्यांच्यासाठी पण हे उत्तमातलं उत्तम प्रभूने देण्याचं ठरवलंय. इथं फक्त सेवकासाठीच उत्तमातलं उत्तम देणार प्रभू असं नाही. जे विश्वासणारे प्रभूच्या इच्छेप्रमाणे प्रभूमध्ये चालतात ना त्यांना पण उत्तमातलं उत्तम प्रभू दिल्याशिवाय राहत नाही. एवढ्यानेच प्रभू थांबत नाही, तर नीतिसूत्रे 4:4 मध्ये सांगितलंय की मी तुझं आयुष्य वाढवीन, तुझ्या आयुष्याला मी वृद्धिंगत करीन. का वृद्धिंगत करीन तुझ्या आयुष्याला? कारण तू माझ्या आज्ञा काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला होईल तेवढं प्रभूच्या आज्ञा व्यवस्थितरित्या पाळण्याकडे आम्ही लक्ष दिलं ना प्रियांनो, तर देव बाप्पाला कळतं प्रभू मन आणि अंतःकरण पारखणारा देव आहे. त्याला कळतं हा कुठून काय माझ्यासाठी करत आहे. जो प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्याची तयारी दाखवतो ना प्रियांनो, त्याचं आयुष्य वाढल्याशिवाय राहत नाही. बघा, बायबलमध्ये स्तोत्रसंहिता 90:10 मध्ये सांगितलंय मनुष्याचे आयुष्य 70 वर्ष, फार तर शक्ती असल्यास 80 वर्ष एवढं आमचं आयुष्य आहे. आणि या आयुष्याचा डामडोल कष्टमय आहे असंही त्या वचनात सांगितलंय. पण आजच्या समयाला बघा, काही विश्वासणारे काही सेवक आज 80च्या वयाच्या पुढं आहेत. 80च्या पुढं त्यांचं वय चाललेलं आहे.
कुणी 90मध्ये आहे, कुणी 90च्या पुढेही चाललेलं आहे. का बरं चाललेलं प्रियांनो त्यांचं वय असं? कारण ज्यांनी प्रभूची सेवा करण्याचा निर्धार घेतलाय आणि देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करतात त्यांचं वय देव बाप वाढवितो. जे विश्वासणारे आहेत, प्रभूच्या नावाने सत्कार्य करतात, सत्कर्म करतात, भुकेल्याची भूक जाणतात, तहानल्याची तहान जाणतात, गरजवंताची गरज ते ओळखतात, अशांचं सुद्धा देव बाप्पाने आयुष्य वाढवण्याचं ठरवलेलं आहे. आणि जे कोणी असे सत्कार्य करतात प्रियांनो, ते प्रथम प्रभूशी विश्वासू असतात, म्हणून त्यांना हे कार्य करण्याची संधी देव बाप देतो. जे प्रभूशी विश्वासू नसतात ना प्रियांनो, त्यांना मुळीच हे सत्कार्य करण्याची संधीच नाहीये. आणि त्यामध्ये विशेष करून ते दशमांश देणारे असतात. प्रभूचा हिस्सा प्रभूला दिल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये कधीही आपल्या कमाईचा 10वा भाग प्रभूला दिल्याशिवाय राहू नका. प्रभू तुमच्या या 10व्या भागाची नेहमी तुमच्याकडे आशा अपेक्षा करतो. त्याला तुमच्या या 10व्या हिश्श्याची फार गरज आहे. तो या गोष्टीकड नेहमी तुमच्याकड अपेक्षेने पाहतो की मी याला दिलंय, हा मला देतो का 10वा भाग. प्रियांनो, कधी प्रभूला द्यायला आपलं मन कठीण करू नका. देवाचा दशमांश देवाला प्रत्येक महिन्याला द्या. जर प्रत्येक आठवड्याला तुम्हाला पेमेंट भेटत असेल तर त्या पेमेंटातला प्रत्येक आठवड्याचा दशमांश काढून महिन्याच्या पहिल्या रविवारी चर्चमध्ये तो दशमांश प्रभूला द्या. कारण प्रभूला दशमांशाच्या माध्यमातून खूप समाधान देवबाप स्वतःला महसूस करतो. आणि वेळेचा दशमांश दिल्यावर तर विचार करा, मग वेळेचा दशमांश दिल्यावर प्रभूचा खुशीचा ठिकाणा कुठपर्यंत जाईल. पण प्रियांनो, या वेळेच्या दशमांशामध्ये अतिशय थोडे नम्रजन प्रियजन आहेत की ते वेळेचा दशमांश प्रभूला प्रामाणिकपणे देतात. काही जण देत नाही प्रियांनो. ते प्रार्थना जरूर करतात. कोणी 1 तासाचा वेळ देत असतील, कोणी 1.25 तासाचा वेळ देत असतील, पण 2 तास 40 मिनिटाचा वेळ फार थोडे प्रियजन आपल्या सेवा कार्यामध्ये किंवा प्रभूच्या विश्वासामध्ये चालत असताना देत असतील. ते कोण आहेत हे प्रभूला माहीत आहे. म्हणून प्रभू वचनात म्हणाला, ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे माझ्याजवळ द्यायला वेतन आहे. प्रगटीकरण 22वा अध्याय 12व्या वचनात प्रभू हे बोलत आहे. म्हणून प्रियांनो, प्रभूला काय संतोषकारक आहे हे ओळखून घ्यायचं असेल तर आम्हाला रोज बायबल वाचणं गरजेचं आहे. रोज आम्ही बायबल वाचलं तर प्रभूला काय संतोषकारक गोष्टी आहेत किंवा प्रभूला आम्हाला काय देण्याची इच्छा आहे किंवा प्रभू आम्हाला कोणत्या गोष्टीपासून सावधान राहण्याची आम्ही नेहमी तयारी करावी, सगळं काही बायबलमध्ये प्रभूने ठेवलंय. आम्ही फक्त ध्यान देऊन वाचणं आणि आत्म्याने आत्मसात करणं हेच आमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे. म्हणून प्रभूमध्ये चालत असताना प्रियांनो, देवाची इच्छा काय आहे हे ओळखून प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही सेवक असा, विश्वासणारे असा, पण इच्छा मात्र तीच ठेवा जी इच्छा देवबाप तुमच्याकडे करत आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन.